चळवळीमध्ये लोकांचा सहभाग वाढावा यासाठी लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाची सुरुवात केली। ती परंपरा आज तागायत कायम आहे आणि आता राजकीय नेते देखील या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या गणेश मंडळाला भेटी देऊन आपली दावेदारी मजबूत करताना पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की पश्चिम नागपूरमधनं जे दावेदार आहे भारतीय जनता पक्षाकडनं नरेश बर्डे ते देखील सातत्याने डे वनपासनं वेगवेगळ्या मंडळाला रोज भेटीगाठी देत आहे आणि कुठेतरी लोकांमधला त्यांचा सहभाग वाढवत आहे आणि एक प्रमुख उमेदवार म्हणून देखील ते पक्षापुढे आपली दावेदारी सादर करत आहे। आपण त्यांना विचारूया, रोज किती गणेश मंडळाला भेटी असतात? रोज 12 ते 15 गणेश मंडळाला आम्ही भेट देत आहे। रात्री 12 वाजेपर्यंत वापस येत आहे आणि प्रत्येक मंडळामध्ये काही कार्यक्रम ठेवलेले असतात, त्या कार्यक्रमाला आवर्जून मी तिथे राहतो। आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही आमच्या पश्चिम नागपुरामध्ये आमचे जे बूथप्रमुख लोक आहेत त्यांच्याकडे सुद्धा गणपती बसतो। आम्ही त्या बूथप्रमुखाच्या घरी जाऊन 2-3 बूथप्रमुखाच्या घरी जाऊन आम्ही त्यांनासुद्धा भेट देत आहे, त्यांचा उत्साह आम्ही ते वाढवत आहे। तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाकडनं तुमचं नाव पुढे येतं, काय तुमची भूमिका आहे? आम्ही पार्टी ही आमच्याकडे सर्वोपरी असतं, पार्टीसमोर आम्ही पार्टीचं काम करत असतो। मागील 5 वर्षामध्ये इथे जी पोकळी निर्माण झाली होती आणि आमचा जो कार्यकर्ता आहे, आमचा जो बूथप्रमुख आहे तो निरुत्साही झाला होता, त्याला सातत्याने 5 वर्षापासून मी त्यांचा उत्साह वाढवून या पश्चिम नागपुरामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद मजबूत ठेवण्यासाठी जो काम केलं आहे त्या कामाला अनुसरून मी माझ्या वरिष्ठ नेत्यांना त्या सगळ्याचा रिपोर्ट दिला आहे। मी संघटनेचं काम करत असताना संघटनेमध्ये ओबीसीचं संघटनेमध्ये काम केलं भारतीय जनता पार्टीने, ते मी 5 वर्षापासून ओबीसीच्या माणसासाठी आंदोलन करणे आणि निरनिराळे समाजसेवेचे जे कामं आहेत ते सुद्धा मी या पश्चिम नागपुरामध्ये राबवले असल्यामुळे मी पार्टीसाठी आज एक उमेदवार म्हणून तिकीट मागत आहे। परंतु पार्टी आमचे माझे नेते, माझे मार्गदर्शक देवेंद्रजी फडणवीस आणि अजून माझे नेते ते जे निर्णय घेतील तो मला मान्य राहील। तुम्हाला किती विश्वास आहे की तुम्हाला पक्ष तिकीट देईल? आमच्या भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे, या पक्षामध्ये सर्व बाजूंनी सगळ्या सर्वांगीण गोष्टीचा विचार करून आणि पार्टीला निवडून कसा येईल। आत्ताच RSS संघाने आम्हाला म्हटलं आहे का इलेक्टिव्ह मेरिटवर तिकिटा देण्यात यावा, त्यामुळे इलेक्टिव्ह मेरिट कसा जागृत ठेवता येईल, लोकांमध्ये कसा सहभाग वाढवता येईल याचाच आम्ही प्रयत्न करतो। सगळेजण आम्ही मिळून पार्टीसाठी काम करतो। पार्टी जो निर्णय देईल आणि तो निर्णय सर्वोच्च आहे। आणि गणेशजीच्या समोर मी सांगतो, यावेळेस पश्चिम नागपुरामध्ये भारतीय जनता पार्टीचाच आमदार राहिल्याशिवाय राहणार नाही, अशी मी देवासमोर ग्वाही देतो। तर गणेशोत्सव मंडळ एक माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं? नाही, गणेश मंडळामध्ये तर माझं सातत्याने मी कोणतेही उत्सव असो या उत्सवामध्ये आवर्जून मी भाग घेत असतो आणि लोकांमध्ये राहण्याचा माझा प्रयत्न असतो। मी कोणत्याही प्रकारची पर्वा न बाळगता लोकांच्या सहभागात कष्टकरी, शेतकरी, दलित, पीडित लोकांच्या घरी जाऊन त्यांचा उत्साह वाढवणे, त्यांना मदत करणे ही माझी सातत्याने माझ्या वडिलांपासून ती वारसा चालू आहे। त्यात मी पार्टीचा एक उपाध्यक्ष, शहर उपाध्यक्ष या नात्याने भेटीगाठी करणे आणि आपला जो पश्चिम नागपूरचा दायित्व आहे भारतीय जनता पार्टीचं त्याला मजबूत करणे यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील। बघू शकतो की जे इच्छुक उमेदवार आहेत ते गणेश मंडळाच्या माध्यमातून आपली जी निवडणुकीची तयारी आहे ते करत आहे। पक्ष जो निर्णय घेईल तो त्यांना मान्य असेल, मात्र कुठेतरी त्यांना अपेक्षा आहे की पक्ष आपल्यावर विश्वास ठेवेल आणि तिकीट देईल, त्यामुळे कुठेतरी निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या गणेश उत्सवाचं माध्यम म्हणून ते वापर करताना दिसत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।